आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। आजच्या दिवशी आपण श्रीमती आशाताई गजरे या सामाजिक कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहोत। आपल्या आरोग्य सेवेच्या नोकरीमध्ये आशाताईंनी तब्बल 7,000च्या आसपास महिलांना बाळंतपण केलंय। महिलांच्या आरोग्यावर त्या सतत मार्गदर्शन देखील करत आहेत। खास करून तरुण मुलींसाठी त्या विविध माध्यमातून कार्य करत आहेत। गेल्या 12 वर्षात त्यांनी 45 कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांचं पालन पोषण केलंय। गरीब आदिवासी महिलांच्या प्रसूतीची सर्व खर्च उचलून त्यांनी समाजामध्ये एक आदर्श देखील निर्माण केलाय। अशा या कर्तृत्ववान महिलेशी संवाद साधलाय न्यूज अनकटचे आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी। आज महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जागतिक 8 मार्च जागतिक महिला दिवस हा सर्वत्र साजरा होत आहे। त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अकुलखेडा या ठिकाणी आपण आलो आहोत। या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांनी आरोग्य सहायिका प्राथमिक आरोग्य केंद्रात ही नोकरी बजावत असताना अनेक स्त्रियांना त्यांनी डिलिव्हरीचं काम असेल, कुपोषणचं काम असेल, विविध प्रकारचे त्यांनी आदिवासी पाड्यात जाऊन त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली। म्हणून महाराष्ट्र शासन नव्हे तर दिल्ली येथील राष्ट्रपती भवनाकडून त्यांना मागे राष्ट्रपती पुरस्कार हा सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आला। त्यांच्याशी काही या विषयावर 8 मार्च जागतिक दिनाच्या औचित्य साधून आपण त्यांचे काही हितगुज साधूया। ताई, प्रथम तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा। धन्यवाद। तर आज जागतिक महिला दिन आहे। जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत आहे। तर आपण ज्या वेळेस आरोग्य सहायिका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करत असताना आपण महिलांसाठी असं काय उल्लेखनीय काम केलं की त्यासाठी तुम्हाला राष्ट्रपती भवनाकडून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? मी जेव्हा लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रात होते तेव्हा आमच्या इथे 4 सुपरवायझरच्या जागा होत्या। तर आणि मी एकटी तिथं होते कारण 3 पदं आमची रिक्त होते। तरी सुद्धा विशेष मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम आलेली होती आणि त्या पिरियडमध्ये मी एकटीने ती मोहीम खूप म्हणजे यशस्वीरित्या पार पाडली। आणि तेव्हा एक झोपडी 1 किलोमीटरवर, दुसरी 2-3 किलोमीटर अशा सगळ्या झोपड्या मी शोधून काढून त्या पूर्ण झोपड्यांमध्ये 90 मुलांना मी शोधले आणि त्या 90 मुलांना पूर्ण फुल्ली प्रोटेक्शन केले। प्रोटेक्ट म्हणजे पूर्ण संरक्षित केले। त्याच्यामध्ये 0 ते 7 वर्षापर्यंतचे मुलं अशी होती की त्यांना लसीकरण झालेलं नव्हतं। त्या मुलांना मी पूर्ण फुल्ली प्रोटेक्शन केलं आणि संरक्षित करून आणि खूप म्हणजे त्यावेळेला मला अडचणी आल्या, परंतु मी त्या अडचणीवर मात करत हा कार्यक्रम पूर्ण राबवला। आणि मी त्या भागामध्ये माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू होऊ दिला नाही विशेष म्हणजे। आणि त्यानिमित्त ती जी माझी फाईल होती त्याच्यामध्ये माझं पूर्ण विशेष मिशन इंद्रधनुष्य ह्या कार्यावरच माझी पूर्ण फाईल होती आणि शासनाने दखल घेतली आणि मला तो पुरस्कार दिला आणि मला गौरवलं। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ताई, आपण एक महिला आहात। आज जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम महिलांना या दिवसाच्या औचित्य साधून काय संदेश देऊ इच्छिता? आजचे औचित्य साधून मी असा संदेश देईल की घरात म्हणजे घरात काम करणारी स्त्री असो किंवा बाहेर नोकरी करणारी स्त्री असो, घरातील गरोदर माता असो किंवा डिलिव्हरी झालेली माता असो, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी आणि सर्व प्रकारच्या ज्या शासकीय सेवा आहेत त्या घ्याव्यात। आणि त्यामध्ये भरपूर अशा सेवा आहेत की ज्या गरीब आहेत त्यांच्या म्हणजे 8व्या-9व्या महिन्यामध्ये त्या शेतामध्ये काम करू शकत नाही, त्यांच्यासुद्धा ज्या आरोग्याच्या काही स्कीम आहेत त्या नीती आयोगाच्या स्कीम त्यांनी स्वतः घेतल्या पाहिजे, त्याच्यामध्ये खाते उघडून घेतले पाहिजे। आणि आपल्या आरोग्य सहायिका जेव्हा येतात तेव्हा प्रत्येक वेळेला नवीन जेव्हा नोंदणी होते त्यावेळेला लवकर नोंदणी जर केली तर त्यावेळेला त्यांनी जंतनाशकची गोळी, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, WIFH ची गोळी आणि धनुर्वाताची इंजेक्शन आणि सर्व तपासण्या करून घेणे खूप महत्त्वाचे आहे। म्हणजे आणि संस्थेत डिलिव्हरी होणं हे खूप महत्त्वाचं आहे।
त्यामुळे आई आणि बालक यामधील सुदृढता वाढेल आणि माता मृत्यू आणि अपमृत्यू होणार नाही आणि प्रसूती झाल्यानंतर सुद्धा 6 महिने त्या स्त्रीने त्या गोळ्यांचा उपयोग करून आपल्या बाळाला कुपोषित होण्यापासून वाचवायचं आहे आणि सुदृढ बालक असं आपल्याला देशासाठी तयार करायचं आहे. म्हणून हा माझा संदेश राहील की स्त्रियांनी याच्याकडे खूप लक्ष देणं महत्त्वाचे आहे. आणि जास्त म्हणजे ज्या 15 ते 49 वयोगटातील महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शासनाने अशी स्कीम काढलेली आहे की आठवड्यातून एक गोळी घेणं खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण फक्त गरोदर आणि डिलिव्हरी झालेल्या मातांकडे लक्ष देतो, घरातील बाकीच्या महिलांकडे लक्ष देत नाही, तर त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचे आहे. ती स्कीम आहे आणि त्या स्कीमचं नाव आहे वीकली आयर्न फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन स्कीम. ही स्कीम शासनाची आहे. त्या स्कीमचा 15 ते 49 वयोगटातील महिलांनी सुद्धा गोळीचा फायदा घ्यायचा आहे. आणि जे नवीन जोडपे असतील, ज्यांचे आता नवीन लग्न झालेले असतील, तर त्या स्त्रियांनी त्यांना जर मूल हवे असेल तर ती गोळी WIFH ची गोळी जी असते टॉनिकची रक्त वाढायची, ती जर 3 महिने अगोदर घेतली, त्याच्यानंतर जर आपण गरोदर पण राहू दिलं तर तिला आयुष्यामध्ये रक्त लावायची गरज पडणार नाही किंवा तिच्या शरीरामध्ये रक्त कमी कधीच पडणार नाही आणि ती सुदृढ राहील आणि चांगल्या बालकाला ती जन्म देईल. ताई, आपण नोकरी करत असताना शासनाची दखल घेतलीच, परंतु इतरही काही संघटना आहेत, NGO संस्था आहेत, त्यांनी सुद्धा तुमच्या कार्याची दखल घेतली. तर आज दिवसपर्यंत तुम्हाला किती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं? आजपर्यंत मला जवळजवळ 31 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये माझं म्हणजे उद्दिष्ट होतं की शासनाने मला जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते मला पूर्ण करायचं होतं. मला पुरस्कार मिळावे म्हणून मी कधीच काम केलेलं नाही, परंतु सर्व संस्थांनी आणि महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सुद्धा माझी दखल घेतली. आणि जेव्हा आपले कोविड होते तर कोविड काळामध्ये मी स्टँडिंग पूर्ण 400 ते 500 लाभार्थींना मी वॅक्सिनेट करत होते. त्यावेळेला पण मला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा माझ्या मोबाईलवर मेसेज होता की आपल्यासारख्यांची देशाला खूप गरज आहे, असा मेसेज त्यांनी मला दिला. त्यावेळेला मला खूप चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळाली आणि मी माझे कार्य जे सफल करत राहिले. आणि सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत मी नॉनस्टॉप व्हॅक्सिनेशन करायची. तर आणि खूप चांगल्या प्रकारे मी ते एक कार्यक्रम राबवलेला आहे. ते उद्दिष्ट होतं की शासनाने मला जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते मला पूर्ण करायचं होतं. मला पुरस्कार मिळावे म्हणून मी कधीच काम केलेलं नाही, परंतु सर्व संस्थांनी आणि महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सुद्धा माझी दखल घेतली. आणि जेव्हा आपले कोविड होते तर कोविड काळामध्ये मी स्टँडिंग पूर्ण 400 ते 500 लाभार्थींना मी वॅक्सिनेट करत होते. त्यावेळेला पण मला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा माझ्या मोबाईलवर मेसेज होता की आपल्यासारख्यांची देशाला खूप गरज आहे, असा मेसेज त्यांनी मला दिला. त्यावेळेला मला खूप चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळाली आणि मी माझे कार्य जे सफल करत राहिले. आणि सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत मी नॉनस्टॉप व्हॅक्सिनेशन करायची. तर आणि खूप चांगल्या प्रकारे मी ते एक कार्यक्रम राबवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मला खूप चांगल्या प्रकारे यश मिळालेलं आहे. नक्कीच आपण ताईंचा जर गौरव पाहिला तर त्या काळात एक गोष्ट अशी होती की जेव्हा कोरोनाचा पिरियड होता तर ताईंची आई ह्या सुद्धा बाहेरगावी वारल्या, परंतु ती वार्ता नक्कीच त्यांच्या कानावर आली. परंतु कर्तव्य बजावत असताना सुद्धा कुठंतरी आपण कर्तव्यात कसूर कमीपणा पडू द्यायला नको पाहिजे, म्हणून त्यांनी आपल्या आईची प्रेतयात्रा अक्षरशः मोबाईलवरच त्यांनी दर्शन घेतलं. एवढ्या कठोर मन करून त्यांनी सेवा दिली, लोकांना जीवदान दिलं. असेच त्यापैकी श्रीमती आशाताई गजरे यांच्याशी आपण बातचीत केली. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी सविस्तर बातचीत केली. न्यूज अनकटसाठी आत्माराम पाटील, चोपडा, जळगाव.